पुढे पुढच्या बातमीकडे बीडमध्ये भाजपमधील कौटुंबिक कलहाचा मवियाला फायदा होईल असं महेश देशमुख यांनी म्हटलंय। बीड विधान परिषदेचे उमेदवार महेश देशमुख यांनी हा दावा केलाय। भाजपमधील अनेक नेत्यांचे शुभेच्छांसाठी फोन आल्याचंही महेश देशमुख यांनी म्हटलंय। उमेदवारी मागे घेण्यासाठी काहींनी फोन करून दबाव टाकल्याचंही देशमुख यांनी म्हटलंय। 100% शुभेच्छासाठी बऱ्याच जणांचे कॉल आलेले आहेत मला, भाजपच्या नेत्यांचे सुद्धा। भाजपने निष्ठावंतांना डावलून आयात झालेल्या उमेदवाराला व्यक्तीला उमेदवारी दिली, त्याचा फायदा होईल असं वाटतं। 100% फायदा होईल, कारण त्यांच्यातला अंतर्गत कलह या अत्यंत शिगेला पोहोचलेला आहे। आपल्या या मतदारसंघापुरता नाही तर पूर्ण देशामध्ये त्यांचा कलह एक ना एक दिवस त्यांची उतरती कळा त्यांच्या अंतर्गत कलहातूनच आपल्याला दिसून येईल। दबाव हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो। काहींचे फोन करून बोलून दबाव असतात, काहींचे प्रत्यक्षात भेटून दबाव केलेले असतात, काहींनी विनंतीपूर्वक केलेला दबाव होता की ही उमेदवारी तुम्ही मागे घ्या वगैरे, बस एवढाच विषय आहे त्याचा। बातमी धाराशिवमधून खासगी ठेकेदाराला पाण्याच्या टँकरमधून डिझेलचा पुरवठा। धाराशिव शहरातील पेट्रोल पंपावरील हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 2000 लिटर पाण्याच्या टँकरमधून डिझेलचा पुरवठा करण्यात आला। नियमानुसार टँकरमधून डिझेल देत असल्याचा पंप चालकाचा दावा आहे, तर शेतकऱ्यांना कॅनमधून डिझेल देण्यास बंदी आहे। बातमी अमरावतीतनं जिल्हा रुग्णालयात एकाच बेडवर 2 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची बाब समोर आली। वॉर्ड क्रमांक 6 मध्ये एकाच बेडवर 2 रुग्णांवर उपचार केले जात आहेत। अमरावती जिल्हा रुग्णालयातील आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर असल्याचं यातून स्पष्ट होतंय। अकोल्यातल्या व्हायरल व्हिडिओ नंतर आता अमरावतीतला सुद्धा हा प्रकार समोर आलाय। अकोल्याच्या अकोटमध्ये अकोला जिल्हा रुग्णालयातला सुद्धा एक व्हिडिओ समोर आलेला होता। पतीला पाठीवर घेऊन ही महिला रुग्णालयात फिरत असल्याचं हे चित्र समोर आलेलं होतं, मात्र कुणीही तिच्या मदतीला आलं नव्हतं। हा व्हिडिओ व्हायरल झालेला होता। त्यानंतर या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले होते। तर दुसरीकडे अमरावतीत एकाच बेडवर 2 रुग्णांवर उपचार करण्याची वेळ त्या ठिकाणी आली आहे। बातमी अकोल्यातनं अकोटमध्ये खतासाठी पुन्हा शेतकऱ्यांच्या रांगा लागल्यात। कृषी केंद्रांबाहेर खतासाठी शेतकऱ्यांच्या रात्रीपासूनच रांगा लागल्याचं चित्र आहे। अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये युरिया आणि इतर खताचा तुटवडा जाणवतोय। खरीप हंगामासाठी खताची मागणी वाढली, मात्र खत मिळत नसल्यानं शेतकरी हैराण झालेत।